नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वा प्रकरण बदलता भारत भाग 1 या विषयीचा अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये पहिला मुद्दा आहे गॅट करार. तर आपण यापूर्वी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्यानंतर सुरू झालेलं विविध राष्ट्रांमध्ये सुरू झालेलं शीतयुद्ध यांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर शीतयुद्धानंतरची परिस्थिती काय होती हे आपण बदलत्या भारताची परिस्थिती काय होती ते आपण बदलता भारत भाग 1 मध्ये बघणार आहे. या प्रकरणामध्ये आपण 1990 पूर्वीचा भारत आणि त्यानंतर भारतामध्ये जे काही आमूलाग्र बदल झालेले होते त्यासंबंधी विचार करणार आहोत. विविध क्षेत्रामध्ये ज्या सुधारणा झाल्या, तंत्रज्ञानामध्ये भारताने जी प्रगती केली, भारताने आर्थिक बाबींमध्ये जे उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि या सर्व गोष्टीमुळे भारताचा जो चेहरा मोहरा बदललेला आहे त्याचं चित्र आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. त्यातला सर्वात पहिला मुद्दा आपण बघतो आहे तो म्हणजे गॅट करार. गॅट GATT म्हणजे काय, तर याचा लॉंग फॉर्म काय, जनरल ॲग्रीमेंट टॅरिफ्स अँड ट्रेड. म्हणजे गॅट हा असा करार आहे, असं गॅट इज अ लीगल ॲग्रीमेंट बिटवीन मेनी कंट्रीज. म्हणजे विविध देशांमध्ये झालेला एक असा करार आहे की मग त्याचा उद्देश काय आहे या गॅट कराराचा, तर काय करणे, आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे. आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे म्हणजे टू प्रमोट इंटरनॅशनल ट्रेड हा गॅटचा मुख्य उद्देश आहे. तर काय झालं, दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अनेक राष्ट्रांनी स्वतःच्या राष्ट्राच्या हितासाठी वेगवेगळे संरक्षक करार केले, वेगळे जकातीचे धोरण स्वीकारले आणि या स्वतः आपसात विविध राष्ट्रांनी जे करार केले त्या करारामुळे काय झालं की व्यापारात घट झाली आणि व्यापारामध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जी घट झाली, आता ही घट म्हणजे संपूर्ण जगासाठी काय झालं होतं, एक समस्या बनलेली होती. काय बनली होती, एक समस्या बनलेली होती. तर मग या समस्येवर विचार विनिमय करण्यासाठी 56 राष्ट्रांची एक परिषद भरवण्यात आली. कुठे भरवण्यात आली, तर ती क्युबामध्ये भरवण्यात आली. युरोपमधील क्युबामध्ये ही परिषद भरविण्यात आली. आता या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित एक कायमस्वरूपी संघटना असावी असे निश्चित करण्यात आले. आणि त्यानंतर 1947 मध्ये, कधी 1947 मध्ये जिनिव्हा येथे एक परिषद भरवण्यात आली. या जिनिव्हा परिषदामध्ये विविध राष्ट्रांमध्ये एक करार झाला आणि तो करार गॅट करार म्हणून ओळखला जातो. हा करार जो गॅट करार आहे, हा गॅट करार आतापर्यंत, म्हणजे हा गॅट करार होतपर्यंत जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार म्हणून, जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार म्हणून ओळखला जातो. म्हणजे लक्षात आलं का की
दुसऱ्या महायुद्धानंतर विविध राष्ट्र एकत्र आली आणि त्यांना गरज भासली की आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारामध्ये जी काही घट झालेली आहे ती घट सुधारण्यासाठी एक काय असावी, आंतरराष्ट्रीय संघटना असावी. आणि म्हणूनच 1947मध्ये जिनेवा येथे एक परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि या परिषदेमध्ये जो करार झाला तो गॅट करार या नावानं ओळखला जातो. हा गॅट करार हा जगातील पहिला बहुउद्देशीय करार म्हणून सुद्धा ओळखला जातो. आता या गॅट कराराचा उद्देश काय होता की आता या गॅट कराराचा उद्देश काय होतं की उत्पादन आणि त्याचा विनिमय, उत्पादन आणि विनिमय याद्वारे काय करणे, आर्थिक विकास करणे. काय करणे, आर्थिक विकास करणे. त्याच्यानंतर परकीय राष्ट्रांशी व्यवहार उचित करणे. इत्यादी गोष्टींना, या 2 गोष्टींना म्हणजे विविध राष्ट्रांचा आर्थिक विकास करणे, परकीय व्यवहार उचित करणे, या गोष्टींना गॅट करारामध्ये प्राधान्य देण्यात आलं. आता या गॅट करारान्वये जिनिव्हा येथे म्हणजे गॅट कराराची जी बैठक होती ती दरवर्षी कुठे भरायची, जिनिव्हा येथे भरविली जात होती. या अधिवेशनामध्ये जे जिनिव्हा येथे दरवर्षी व्यापारी संघटनेचं गॅटचं अधिवेशन भरत होतं, त्या अधिवेशनाला दरवर्षी काय व्हायचं, विविध देशांचे सभासद प्रतिनिधी उपस्थित राहत होते. प्रत्येक देशाला एक मत देण्यात आलेलं होतं. या ठिकाणी विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली जात होती. त्यानंतर याच गॅटचं रूपांतर पुढील काळामध्ये WTO या संघटनेमध्ये करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात इथपर्यंत की गॅट करार, बदलत्या भारतामधला आपण एक टॉपिक बघितलेला आहे गॅट करार, जनरल ॲग्रीमेंट्स ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. हे काय होतं, गॅट करार हा एक लीगल ॲग्रीमेंट होता आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आणि याचा उद्देश काय होता की व्यापाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमोट करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता की व्यापारामध्ये जी काही घट घडून आलेली आहे दुसऱ्या महायुद्धानंतर त्या सुधारणा व्हावी म्हणून गॅट कराराची रचना करण्यात आलेली होती. एक संघटना तयार करण्यात आलेली होती. दरवर्षी गॅटची जी परिषद होती ती जिनिव्हा या ठिकाणी भरत होती. आता त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे जागतिक व्यापार संघटना WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. काय आहे की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचा उद्देश काय होता की संपूर्ण जग हे व्यापारासाठी खुले करणे. काय होता, संपूर्ण जग व्यापारासाठी खुले करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून 1 जानेवारी 1995 कधी 1 जानेवारी 1995 संपूर्ण जगातील 123 देश एकत्र आले आणि त्यांनी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संघटनेची म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केली. आणि भारत देखील
123 देशामध्ये भारत देखील या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा काय बनला, सदस्य बनला. जागतिक व्यापार संघटनेमध्ये जो मसुदा होता तो मसुदा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे जे महासंचालक होते, कोण होते, ऑर्थर डंकेल. या ऑर्थर डंकेल यांनी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा मसुदा तयार केला. म्हणजे एक काय म्हणू त्याला, स्क्रिप्ट तयार केली, नियम तयार केले. कोणी तयार केले, ऑर्थर डंकेल यांनी. आणि हा जो प्रस्ताव होता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा, जो ऑर्थर डंकेल यांनी तयार केला, तो डंकेल प्रस्ताव म्हणून ओळखला जातो. आता सरकारी जी जकात असेल आणि अन्य निर्बंधांपासून मुक्त व्यापार हा या डंकेल मसुद्याचा काय होता, गाभा होता. की काय होत, सरकारी जकातीपासून मुक्ती आणि वेगवेगळे जे निर्बंध लादले होते गव्हर्नमेंटनी त्यापासून मुक्त व्यापार हा या मसुद्याचा आत्मा होता, गाभा होता. आणि या आत्म्यालाच मुक्त व्यापाराच्याच धोरणाला उदारीकरणाचं धोरण असंही म्हटलं गेलं. हा जो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी जो डंकेल प्रस्ताव मांडला हा संपूर्ण देशाकडून स्वीकारला गेला आणि सर्वांनी एकत्र चालण्याचा काय केला, निर्धार केला. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तर्फे सुरुवातीचा जो प्रस्ताव होता त्यामध्ये वेगवेगळे अनुदानं म्हणजे स्कॉलरशिप्स वगैरे कुठून मिळणार, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्र, शेती, तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र या सगळ्या विविध विषयांसाठी वेगवेगळ्या तरतुदी या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मसुद्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या. आता भारत पण काय होता, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा सदस्य होता. आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं भारताने जो स्वीकार केला सदस्यत्वाचा, त्यानंतर भारताने आर्थिक प्रगतीकडे काय दिलं, लक्ष दिलं, आर्थिक प्रगतीवर भर दिला. आणि त्यावेळी जे भारताचे पंतप्रधान होते ते म्हणजे तत्कालीन प्रधानमंत्री PV नरसिंह राव आणि त्यावेळेचे अर्थमंत्री होते मनमोहन सिंग यांनी या आर्थिक प्रगतीवर काय केला, विशेष भर दिलेला दिसून येतो. त्यानंतर पुढील पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्या काळात सुद्धा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जे भारतानं आर्थिक धोरण राबविलं होतं किंवा आखलं होतं त्यावर विशेष भर देण्यात आलेला दिसून येतो. आणि जास्तीत जास्त भारताची आर्थिक प्रगती कशा प्रकारे होईल यावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 2006मध्ये भारताची आर्थिक प्रगती कशा प्रकारे झाली यासाठी एक अहवाल सादर करण्यात आलेला होता. आणि यामध्ये भारताचा आर्थिक विकास हा वाढत्या दराने होत असल्याचं नोंदवलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये परकीय गुंतवणूक असेल, दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या संख्येमधली घट असेल, बालमृत्यूच्या संख्येमध्ये घट झालेली असेल, त्याच्यानंतर साक्षरतेमध्ये वाढ झालेली असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रश्न असेल किंवा सांडपाण्याचा प्रश्न असेल, या वेगवेगळ्या सुविधांच्या बाबतीमध्ये भारताने सुधारणा केल्याचं पुढील काळामध्ये दिसून आलेलं आहे. त्यानंतर आयात असेल म्हणजे आपल्या देशामध्ये इतर देश आयात करणे असेल, कुठला माल आणणे असेल, यावर जे काही निर्बंध लादलेले असतील सरकारने ते हटवले. त्यानंतर बौद्धिक बाबतीमध्ये जे काही निर्बंध असेल ते हटवले. त्याच्यानंतर एखादी वस्तू जर आपण बनवली तर जो पेटेंट असतो, आपला जो मालकी हक्क असतो, त्या मालकी हक्कामध्ये सुद्धा, त्या कायद्यामध्ये सुद्धा वेगवेगळे बदल भारताने वेळोवेळी केलेले दिसून येतात. भारताने आपला जागतिक अर्थकारणामध्ये WTOच्या माध्यमातून स्वतःला जोडून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर भारताचा जो विकासाचा आलेख आहे
तो वाढता दिसून येतो. तो कशा प्रकारे आपण पुढे पाहूच. या पुढील मुद्द्यामध्ये आपल्याला दिसून येईल की भारताने वेगवेगळ्या योजना, भारताचा आर्थिक विकास किंवा इतर विकास व्हावा यासाठी भारत सरकारने वेगवेगळ्या योजना राबवल्या होत्या. त्या विविध योजनाच्या, ग्रामीण विकासाच्या वेगळ्या योजना होत्या, नागरी विकासाच्या सुद्धा वेगळ्या योजना होत्या. आणि त्यामध्ये आपण आता त्या योजना बघणार आहे की जे जागतिकीकरण सुरू होतं, जे पुढील वाटचाल करत होतं, आधुनिकतेकडे वाटचाल करत होतं, त्या दृष्टीने भारत कुठेही मागे पडू नये, यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला तरच आपण काय करू शकतो, भारताचा विकास करू शकतो. आणि म्हणून तत्कालीन सरकारने काय केलं की ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबवल्या आणि शहर आणि गाव, शहरी भाग आणि ग्रामीण भाग यामध्ये विकासाचा समतोल राखला जावा. काय राखला जावा? विकासाचा समतोल राखला जावा यासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या. आणि त्यातलीच एक पहिली योजना आहे की प्रधानमंत्री रोजगार योजना. आता ही जी प्रधानमंत्री रोजगार योजना आहे ही शहरी आणि ग्रामीण अशा दोनही भागामध्ये राबवल्या गेलेली योजना आहे. आता या प्रधानमंत्री रोजगार योजनेचा उद्देश काय होता की सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे. काय देणे? रोजगार उपलब्ध करून देणे सुशिक्षित तरुणांना. त्यामध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं 2 ऑक्टोबर 1993 रोजी ही योजना सुरू झाली. प्रधानमंत्री रोजगार योजना जी शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात राबवली जात आहे. सुशिक्षित लोकांना, युवकांना रोजगार प्राप्त व्हावा असा ह्या योजनेचा उद्देश आहे. आणि 2 ऑक्टोबर कधी सुरू झाली ही योजना? 2 ऑक्टोबर 1993ला. 2 ऑक्टोबर 1993ला ही योजना सुरू करण्यात आली. उद्देश काय की उद्योगांच्या, नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देणे. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिवशी ही योजना सुरू करण्यात आली. आणि प्रधानमंत्री रोजगार आणि रोजगार हमी योजना या 2 योजना या दिवशी सुरू करण्यात आल्या. त्यानंतर या योजनेचं स्वरूप काय होतं की कृषी क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगाराची हमी देण्यात आली होती. त्यानंतर शेतीचं काम नसेल त्या दिवसामध्ये जो मागेल त्याला काम देणे हा योजनेचा उद्देश होता. प्रधानमंत्री ग्राम रोजगार योजना आणि शहरी रोजगार योजना. आता शहराच्या बाबतीत आपण पाहिलं की सुशिक्षित तरुणांना, त्याचप्रमाणे गावामध्ये जर शेतात काम नसेल तर ज्या दिवशी काम नाही, जेव्हा काम नाही कृषीमध्ये, कुठे शेतामध्ये काम नाही, तेव्हा या तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशानं ही योजना राबवण्यात आलेली होती. सुरुवातीला जी योजना आहे ती भारतातील 257 जिल्ह्यामध्ये राबवण्यात आली. किती? 257 जिल्ह्यामध्ये. आता दारिद्र्य रेषेखाली मध्ये जे गरजू कुटुंब आहे, म्हणजे BPL मध्ये जे गरजू कुटुंब आहे त्या कुटुंबातील किमान 2 व्यक्तींना 100 दिवस काम किंवा 100 दिवस रोजगार मिळावा या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आलेली होती. मात्र काही कालांतराने ही योजना, म्हणजे 93 मध्ये सुरू झालेली योजना जवळजवळ 2001 पर्यंत राबविण्यात आलेली होती. आणि त्यानंतर ही योजना ग्रामीण रोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आली. योजना सुरूच आहे परंतु नाव बदलण्यात आलं.
कुठे? ग्रामीण रोजगार योजनेमध्ये ही योजना बदलण्यात आली. आलं लक्षात? प्रधानमंत्री रोजगार योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागासाठी होती. शहरात काय? शहर सुशिक्षित बेकारांना कामाची हमी, सुशिक्षित बेरोजगारांना कामाची हमी. 2 ऑक्टोबर 1993 ही योजना सुरू केली. त्याच्यानंतर गावामध्ये प्रधानमंत्री रोजगार योजनेचं स्वरूप काय होतं की ज्यावेळी शेतातलं काम नसेल, शेतीचं काम नसेल, त्यावेळी BPLमध्ये जे कुटुंब आहे त्या लोकांना काय व्हावं? कुटुंबातील किमान 2 लोकांना 100 दिवस काम मिळावं या उद्देशानं ही योजना 257 जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेली होती. आणि 2001 मध्ये ही योजना ग्रामीण रोजगार योजनेमध्ये काय करण्यात आली? विलीन करण्यात आली. आता किसान क्रेडिट कार्ड सगळ्यांना माहिती आहे. आजकाल तरुणांच्या खिशाला पैसे नसलेच चालेल, पण क्रेडिट कार्ड पाहिजे अशी अवस्था आहे. किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड ही योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली. उद्देश काय होता की शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी आधार मिळावा म्हणून किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली होती. अडचणीच्या वेळी म्हणजे जेव्हा अडचण असेल त्यावेळी ह्या क्रेडिट कार्डचा वापर शेतकऱ्याला करण्यात येत होता. आता अडचण म्हणजे कोणती? की जर शेतीसाठी शेतमाल विकत घ्यायचा आहे, बियाण्यासाठी काही अडचण आहे, तर त्यावेळी शेतकऱ्याला निधी उपलब्ध व्हावा याकरिता 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर कालांतराने ही योजना काय करण्यात आली की विमा सुविधेमध्ये या किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना अपघात विमासुद्धा काय करण्यात आला? सुरू करण्यात आला. अशा प्रकारे किसान क्रेडिट कार्ड होती. अगदी छोटंसंच आहे, फार काही नाही आहे याच्यामध्ये. लक्षात ठेवण्यासारखं की 1998 मध्ये ही किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली. आणि कशासाठी? जर शेतकऱ्याला अडचणीच्या वेळी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून. आणि मग किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्याला कालांतरानं अपघात विमासुद्धा लागू करण्यात आला. त्यानंतर सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना 1999 ही योजना सुरू झाली. आणि ग्रामीण विकासाची ही योजना आहे. आपण शब्दातच जर बघितलं की सुवर्ण जयंती ग्रामीण विकासाबाबत, स्वयंरोजगारासाठी, ग्रामीण युवकांना प्रशिक्षण कार्यक्रम देण्यासाठी, ग्रामीण महिला व बाल विकास कार्यक्रम राबविणे, ग्रामीण कारागिरांना आधुनिक अवजारांच्या वाटपाचा कार्यक्रम, त्यानंतर गंगा कल्याण योजना, 10 लाख विहिरी खोदण्याची योजना, अशा सर्व योजना एकत्र करण्यात येऊन सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आली. आता ही जी 1999 मध्ये सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना तयार करण्यात आली होती, यामध्ये शासनाकडून ज्या विविध छोट्या छोट्या योजना राबवल्या जायच्या, ज्यामध्ये एकात्मिक ग्रामीण विकास योजना असेल, युवकांना रोजगार मिळावा म्हणून स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम असेल, ग्रामीण महिलांचा बालकांचा विकास व्हावा यासाठी जो कार्यक्रम होता तो, त्याच्यानंतर अवजार वाटप कार्यक्रम, गंगा कल्याण योजना, विहीर खोदण्याची योजना, या सगळ्या विविध छोट्या छोट्या योजना एकत्र करून एकच मोठी योजना तयार करण्यात आली. ती म्हणजे स्वर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना. 2005 आणि 6 पर्यंत
जर मोजणी केली तर या योजनेला जवळजवळ 12,07,000 लाभार्थी या योजनेमध्ये लाभार्थींनी काय घेतलेला आहे, लाभ घेतलेला आहे. एकंदरीतच या विविध योजना ज्या काही आपण बघतो आहे त्या योजना राबवण्यामागे शासनाचा उद्देश काय आहे की ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेला काय करणे, स्वयंपूर्ण करणे, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणे, त्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे. त्यानंतर आपण पुढची योजना बघू. तर जवाहर ग्राम समृद्धी योजना. आता ही योजना 1999, फार काही महत्त्वाचं नाही आहे, थोडं लक्षात ठेवायचं आहे. 1999 मध्ये ग्रामीण, कुठल्या, ग्रामीण स्त्री आणि पुरुष यांना रोजगार उपलब्ध मिळावा यासाठी ही योजना होती. 2001 मध्ये ही योजना 2001 ही योजना संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये काय करण्यात आली, विलीन करण्यात आली. प्रत्येक योजनेचा आपल्याला एकच उद्देश दिसतो आहे की ग्रामीण जनतेला, शहरी युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा. त्याच्यानंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना यामध्ये सुद्धा रोजगाराचं काय देण्यात आलं, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना यामध्ये सुद्धा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना यामध्ये काय करण्यात आलं की रोजगाराचं आश्वासन देण्यात आलं. ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, कामाच्या बदल्यामध्ये काय देणे, धान्य. याच्यामध्ये जो आहे कामाच्या बदल्यात धान्य, म्हणजे कोणीही उपाशी पोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावं, हा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा उद्देश होता की तुम्ही काम करा, त्या बदल्यात तुम्हाला धान्य देण्यात येईल. 2004 मध्ये आर्थिक दृष्टिकोनातून जे 150 जिल्हे मागासलेले होते त्या जिल्ह्यामध्ये कामाच्या बदल्यात धान्य या स्वरूपामध्ये ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत दुष्काळापासून संरक्षण करण्यासाठी जलसंवर्धन करणे, म्हणजे पाण्याचं संवर्धन करणे, पाणी कसं साठवता येईल, पाणी कसं जमा करता येईल आणि पाण्याचा अभाव होणार नाही, कोणीही पाण्यासाठी भटकंती करणार नाही, यासाठी योजना राबवण्यात आल्या. त्याच्यानंतर जमीन जी आहे त्याची पत कशी वाढवता येईल, ती अधिक सुपीक कशी करता येईल, त्याचा विकास कसा करता येईल यावर सुद्धा या संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भर देण्यात आल्या. 2006 मध्ये ही योजना ती आहे ती 2006 ही योजना काय करण्यात आली, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये विलीन करण्यात आली. यानंतर बघूया राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. आता आपण बघितलं की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये 2006 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही जी आहे विलीन झालेली होती. तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ही जी आहे याचा उद्देश काय होता की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना उद्देश काय होता की ग्रामीण भाग, आता ग्रामीण भागामधलं काय करणे, जी विषमता पसरलेली आहे, त्याच्यानंतर ग्रामीण भागामधलं जे दारिद्र्य आहे, त्याच्यामधले जे उपासमार आहे म्हणजे जे अन्न मिळत नसेल, त्याच्यानंतर बेरोजगारी.
याचं काय करणे, निर्मूलन करणे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, या योजनेचा मुख्य उद्देश काय होता की ग्रामीण भागामध्ये समानता आणणे, म्हणजे विषमता नष्ट करणे. त्याच्यानंतर जे दारिद्र्य आहे, गरिबी आहे ती दूर करणे. त्यानंतर जे अन्न पाण्या वाचून लोक राहत आहेत, ज्यांना अन्न मिळत नाही आहे, त्यामुळे जी उपासमार होत आहे ती उपासमार दूर करणे आणि ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी दूर करणे आणि म्हणजेच काय, रोजगार देणे. हे मुख्य 4 उद्देश डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र सरकारने सुरू केली. कोणी सुरू केली? केंद्र सरकारने सुरू केली. त्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील काय, प्रत्येक कुटुंब, ग्रामीण भागामधलं जे प्रत्येक कुटुंब आहे त्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला, किती व्यक्तीला? एका व्यक्तीला किमान 100 दिवस काय देण्यात मिळावा, काम मिळावं, म्हणजे रोजगार मिळावा. रोजगार मिळाल्याने काय होईल? विषमताही दूर होईल, दारिद्र्यही दूर होईल, उपासमारही दूर होईल, आपोआपच सगळे प्रॉब्लेम्स काय होतील, सॉल्व्ह होतील. आणि म्हणून रोजगाराच्या योजनेवर केंद्र सरकारने भर दिलेला आपल्याला दिसून येतो. 2008 पर्यंत जवळजवळ ही योजना 350 जिल्ह्यामध्ये काय झाली, राबविल्या गेली. आलं का लक्षात? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006, बरोबर आहे. त्याच्यानंतर म्हणजे कुठली योजना? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना बंद होऊन ती मर्ज झाली, ॲक्च्युली म्हणजे याच्यामध्ये समाविष्ट झाली आणि राष्ट्रीय ग्रामीण योजना सुरू झाली. आणि त्याचा मुख्य उद्देशच काय होता की ग्रामीण भागामधली विषमता, दारिद्र्य, उपासमार आणि बेरोजगार याचं काय करणे, निर्मूलन करणे. आणि त्याच्यामार्फत, या योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला किमान 100 दिवस काय मिळावं, हाताला काम मिळावं, त्यातून रोजगार मिळावा आणि त्याच्यातून विषमता, दारिद्र्य आणि उपासमारी त्याची होऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. जवळजवळ 350 जिल्ह्यामध्ये ही योजना काय करण्यात आली, राबविण्यात आलेली होती. त्यानंतर आपण आता पुढचा मुद्दा बघूया. कृषी आणि पशुधन. काय बघू आपण? कृषी आणि पशुधन. 2011 मध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेनुसार भारतामधील एकूण 54% लोक काय होते, कृषीप्रधान होते. भारताची एकूण लोकसंख्या किंवा कृषी संबंधित व्यवसायाशी निगडीत होती. काय होती? कृषी संबंधित व्यवसायाशी निगडीत होती. म्हणून या 54% जनतेचा विकास व्हावा, कृषी क्षेत्राशी निगडीत व्यवसायाचा विकास व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारने विविध योजना राबविण्याचा काय केला, प्रयत्न केला. जसं मृदा स्वास्थ्य कार्ड, ही योजना काय होती, मृदा स्वास्थ्य म्हणजे मृदेचं स्वास्थ्य, मृदा म्हणजे मातीचं स्वास्थ्य. मग या योजनेद्वारे काय केले जाईल, जमिनीची सुपीकता कशी वाढेल हे मुख्य काय करण्यात आलं, उद्दिष्ट ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर दुसरी योजना काय होती, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना.
योजना. सिंचन, शेती म्हटलं की पाणी आलं, पाणी म्हटलं की त्याला सिंचनाची व्यवस्था आली. म्हणून या सिंचनासाठी काय करणे, विविध सुविधा उपलब्ध करून देणे, विविध सुविधा उपलब्ध करून देणे. त्याच्यानंतर सेंद्रिय शेती. आता रासायनिक शेती आहे. रासायनिक शेतीमुळे विविध रसायनांचा वापर केला जातो, त्यामुळे विविध आजार माणसाच्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून हे सगळं बंद व्हावं म्हणून नैसर्गिकरित्या जी शेती केली जाते, नैसर्गिक खताचा वापर करून जी शेती केली जाते त्याला सेंद्रिय शेती असं म्हणतात. ही सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात केली जावी, त्यातून उत्पादन, सेंद्रिय शेतीतून उत्पादन वाढावं, या शेतकऱ्याचं कल्याण साधलं जावं. यासाठी पशुपालन, दूध डेअरी असेल, मत्स्य विभाग असेल, कृषी संशोधन असेल किंवा कृषी विषयक शिक्षण असेल, कृषी विषयक शिक्षण असेल, यासारख्या विविध प्रकारच्या योजनांवर भर केंद्र सरकारने आपल्याला दिलेला दिसून येतो. कोणत्या योजनेअंतर्गत की कृषी आणि पशुधन, कृषी आणि पशुधन योजनेअंतर्गत. कृषी म्हणजे शेती, पशुधन म्हणजे पशुपालन, गाय, बैल, म्हैस, बकरी, त्यातून जे काही उत्पादन मिळतं, दूध मिळतं, खत मिळतात, यासारख्या विविध उत्पादनावर भर देणे किंवा कृषी आणि पशुपालनाशी निगडीत असणाऱ्या व्यवसायावर भर देणे, त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणे, मृदाची सुपीकता कशी वाढवता येईल यावर भर देणे, यासारख्या विविध योजना केंद्र सरकारमार्फत या योजनेच्या अंतर्गत पुरवण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. म्हणजे याच्यामधून कृषी, सहकार क्षेत्र आणि शेतकरी कल्याण या त्रिसूत्रीवर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. काय, एक सेकंड. कृषी आणि पशुधन योजनेअंतर्गत कृषी, सहकार क्षेत्र, कॉपरेटिव्ह सेक्शन आणि शेतकरी कल्याण ही 3 सूत्र डोळ्यासमोर ठेवून कृषी आणि पशुधन योजना बनवलेली किंवा राबवलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे पीक विमा योजना. पीक विमा म्हणजे पिकांवर विमा योजना काढणे, पॉलिसी मिळणे. शेती म्हटलं की तिला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे, वादळ आहे, विविध कीटकनाशकांचा प्रहार आहे किंवा आजारपण आहे, प्रतिकूल हवामानमुळे, या सगळ्यामुळे शेतीवर आपल्याला काय दिसतो, परिणाम झालेला, पिकांवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा संकटप्रसंगी, अशा नैसर्गिक संकटाच्या वेळी हा पीक विमा विमा योजनेचा शेतकऱ्याला काय मिळतो, लाभ घेता येतो. फार काही याच्यामध्ये महत्त्वाचं नाही आहे, आपण पुढे चालू. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. चला, आता निश्चितच ग्राम सडक योजना म्हणजे ग्रामीण भागाचा विकास करणे. काय करणे, ग्रामीण भागाचा विकास करणे. सडक योजना, पक्के रस्ते बनवणे, पक्के रस्ते. कारण आपण बघतो की पावसाळ्यामध्ये शेती करणाऱ्या लोकांना विविध समस्यांना सामोरे जावं लागते आणि मग ह्या समस्या ओळखूनच गव्हर्नमेंटनं काय केलं, केंद्र सरकारनं की सन 2000 साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाचा काय केला, प्रारंभ केला पूर्ण देशात. सुरुवातीला जी गावं याची व्याप्ती काय होती योजनेची, की ज्या गावाची लोकसंख्या किती आहे, 1000 आहे. किती आहे, 1000 आहे. ती गावं पक्क्या रस्त्यांनी जोडणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर 2001 मध्ये
2001पर्यंत ही योजना 2000 आणि ते 2001 या दरम्यान ही योजना चालू राहिली तशीच. त्यानंतर ही योजना प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. या प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेचा उद्देश काय होता की सन 2005 पर्यंत 75,000 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणे देशामध्ये. याच्यामध्ये काय झालं, उद्देश काय होता की देशाच्या आर्थिक प्रगतीला लाभ मिळेल आणि ग्रामीण भागाच्या लोकांना च्या जीवनामध्ये काय होईल, सुधारणा होईल, आर्थिक प्रगती होईल. कशी, पक्के रस्ते झाले तर ते शहराशी जोडले जातील, शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी शहरात नेणं सोपं जाईल, बाजारपेठेमध्ये नेणं सोपं जाईल. यातून काय साधला जाईल, आर्थिक विकास साधला जाईल आणि पर्यायाने त्यातून काय होईल, ग्रामीण विकाससुद्धा घडून येईल. पक्क्या रस्त्यांची ही महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला ग्रामीण भागाच्या विकासामध्ये दिसून येते. अशा प्रकारे या ग्रामीण विकासाच्या योजना आपण आतापर्यंत पाहिलेल्या आहे, ज्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की प्रधानमंत्री रोजगार योजना, किसान क्रेडिट कार्ड, सुवर्णजयंती ग्रामीण रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, त्याच्यानंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषी आणि पशुधन, पीक विमा योजना आणि आता आपण पाहिलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. या सगळं योजनांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, जो म्हणजे नागरी विकासाच्या योजना. आता यामध्ये सुवर्ण चतुष्कोन योजना, काय सुवर्ण चतुष्कोन योजना सन 2005 मध्ये शहराचा विकास व्हावा, शहरी विकासासाठी ही सुवर्ण चतुष्कोन सुवर्ण चतुष्कोन योजना 1998 मध्ये केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई, चेन्नई म्हणजे मद्रास आणि कोलकाता या 4 शहरांना जोडण्यासाठी चतुष्कोन म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या 4 शहरांना जोडण्यासाठी केंद्र सरकारने 1998 मध्ये ही सुवर्ण चतुष्कोन योजना राबवली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली. आता काय की देशाच्या 4ही भागामध्ये काय करणे, जोडणारे महामार्ग विकसित करणे, या 4ही भागांना जोडणारे देशाच्या महामार्ग विकसित करणे. त्यानंतर वाहतूक जी आहे ती इतर ठिकाणावरून बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी का करणे, जलद वाहतूक करणे. म्हणजे काय होईल की एका ठिकाणचा माल जो आहे तो दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सोपं जाईल आणि आपले काय होईल, व्यापारी जे आहे लोकांची सोय होईल. त्याच्यानंतर आर्थिक विकासही घडून येईल आणि या प्रदेशातील वस्तू त्या प्रदेशात नेणं काय होईल, सोपं जाईल. याकरिता ही योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत सन 2008 पर्यंत जवळजवळ 7,300 किलोमीटर लांबीच्या जवळपास 1/4 काम पूर्ण झालेले होते. 2008 पर्यंतची स्थिती आहे. या योजनेअंतर्गत हे करण्यात आलेलं कार्य.
त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की नागरी विकासाच्या दरम्यान आता तर आपण बघतो की वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जर गेला तर फ्लायओव्हर आहे, समृद्धी महामार्ग आहे. आताची स्थिती वेगळीच आहे की रस्त्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे दूरवरचा जो प्रवास आहे तो करणं काय झालेलं आहे, कमी वेळामध्ये आणि जलद गतीनं करणं शक्य झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे मेट्रो प्रकल्प जो आहे, मेट्रो रेल्वे आहे, जे मोठ्या सिटी आहे, नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल यासारख्या मोठ्या सिटींना मेट्रो रेल्वेने जोडलेले आहे. सन 2002 मध्ये काय केले आहे, दिल्ली शहरामध्ये सगळ्यात आधी मेट्रो सुरू झाली. कुठे सुरू झाली? आणि महानगरामधील, म्हणजे मेट्रो ही कुठे आहे, महानगर मेट्रो सिटीमध्ये, नगरातल्या नगरामध्ये जी आहे प्रवास करणं सोपा व्हावा, वाहतूक व्यवस्थित व्हावी यासाठी मेट्रोची योजना आणलेली आहे. आणि यामुळे वाहतूक काय झालेली आहे, फास्ट, जलद झालेली आहे. वाहतूक काय झाली आहे, जलद. अगदी छोट्या याच्यामध्ये तुम्ही अगदी 2 मार्काचा प्रश्न जरी आला मेट्रो तरी आपण 2 मुद्दे सहजच याच्यामध्ये लिहू शकता आणि आपल्याला 2 मार्क मिळणं अत्यंत सोपं होऊ शकतं. अगदी छोटा प्रश्न आहे तो. त्याच्यानंतर आपण पुढे बघू की संपर्क साधनं. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे टपाल खातं. आता हे जे टपाल खाते आहे, आता या टपाल खाते याची सुरुवात कधी झाली, 1766 मध्ये. कोणी केली, इंग्रजांनी केली या टपाल खात्याची सुरुवात. आता या टपाल खातं म्हणजे पोस्ट ऑफिस याचं जे आहे, या पोस्ट ऑफिस आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पोस्ट ऑफिसचे उपयोग, पोस्ट ऑफिसचे फायदे. आता काय झालेलं आहे, मोबाईल आणि हे सगळं आल्यामुळे पोस्ट ऑफिसचं थोडं महत्त्व कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याहीपेक्षा फास्ट म्हणजे कुरिअर आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पत्र वगैरे हे सगळं आउटडेटेड झाल्यासारखंच झालं आहे, फार कमी राहिलेलं आहे. तर या पोस्टाची सुरुवात 1766 मध्ये इंग्रजांनी केले. या पोस्टामार्फत बचत खातं चालवलं जाते. म्हणजे जशी बँक असते, बँकमध्ये आपण आपले पैसे सेविंग अकाउंट्स काढतो, तशा प्रकारे आपण अकाउंट काढू शकतो पोस्टाच्या मार्फत. त्याच्यानंतर मुदत ठेव म्हणजे आपण फिक्स डिपॉझिट पण करू शकतो. त्याच्या PPF, भविष्य निर्वाह निधी, वेगवेगळ्या सुकन्या योजना, किसान विकास पत्र, यासारख्या विविध योजना या पोस्ट ऑफिस मार्फत चालवल्या जातात. ऑगस्ट 2018 मध्ये या 23,556 पोस्ट ऑफिसचं रूपांतर कोअर बँकिंग सोल्युशनमध्ये करण्यात आलेलं आहे. कोअर बँकिंग सोल्युशन म्हणजे पहिले काय व्हायचं की पोस्टपत्र पाठविणे, RD काढणे, थोडीफार रक्कम ठेवणे एवढ्यापुरतंच पोस्ट ऑफिस मर्यादित होतं. परंतु आता त्याचं रूपांतर बँकेमध्ये झालेलं आहे आणि पोस्ट ऑफिस तर्फे सुद्धा ATM कार्ड तुम्हाला पुरवल्या जातं. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड जो आहे तर म्युच्युअल फंडसुद्धा यासारख्या विविध सुविधासुद्धा तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून उपलब्ध केलेल्या आहेत. तसेच जर तुम्हाला तुमचे कोणी नातेवाईक परदेशात राहत असेल तर असे परदेशातसुद्धा तुम्ही पैसे पोस्टाच्या मार्फत, पोस्ट खात्याच्या मार्फत पाठवू शकता. अशा प्रकारे आता पोस्ट ऑफिससुद्धा काय करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अपडेट करण्यात आलेला आहे. याचप्रमाणे स्पीड पोस्ट, अत्यंत कमी वेळामध्ये आपण काय पाठवू शकतो, आपण आपलं जे काही पत्र असेल, डॉक्युमेंट्स असेल ते आपण स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवू शकतो.
तर अशा प्रकारे या टपाल खात्याचा जी सुरुवात आहे ती इंग्रजांनी सर्वप्रथम भारतात केली 1766 मध्ये. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूया, ब्रिक्स. काय ब्रिक्स. तर ब्रिक्स. आता ही जी ब्रिक्स आहे, ही जी संघटना आहे, ब्रिक्स काय आहे, संघटना आहे. या ब्रिक्सची जी स्थापना आहे ती 2006 मध्ये करण्यात आलेली आहे. आता बी म्हणजे ब्राझील, बरोबर. त्याच्यानंतर दुसरं जे आहे आर ते म्हणजे रशिया. त्याच्यानंतर यातला जो आय आहे तो आय म्हणजे इंडिया, भारत. त्याच्यानंतर हा जो सी आहे, हा सी म्हणजे चायना, चीन. आणि हा जो एस आहे, हा एस म्हणजे साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका. अशा प्रकारे ब्रिक्स या संघटनेची स्थापना ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका ही देश म्हणजे 5 देश एकत्र येऊन त्यांनी 2006 मध्ये ब्रिक्स या संघटनेची स्थापना केली. आता उद्देश काय होता की राष्ट्रांमधील व्यापार वाढविणे, राष्ट्रांमधला काय करणे, व्यापार वाढविणे. राष्ट्रांमधील व्यापार वाढविणे या उद्देशाने ब्रिक्सची स्थापना झाली. 2019 मध्ये, सन 2019 पर्यंत या संघटनेच्या 11 परिषदा झालेल्या होत्या. या 11 परिषदा जे आहे त्या 11वी जी परिषद आहे ब्रिक्सची 2019 मध्ये कुठे भरली, ती ब्राझील येथे भरलेली होती. आता ही जी परिषद 2019 मध्ये ब्राझील येथे भरलेली होती, त्या परिषदेचा विषय काय होता, कशासाठी ती भरली होती, इकॉनॉमिक ग्रोथ फॉर अन इनोव्हेटिव्ह फ्युचर. असा इकॉनॉमिक ग्रोथ फॉर अन इनोव्हेटिव्ह फ्युचर. म्हणजे भविष्यातील आर्थिक वाढ काय करणे, चांगली करण्यासाठी या परिषदेचं आयोजन ब्राझील येथे करण्यात आलेलं होतं. त्यानंतर या परिषदेमध्ये 2019च्या वैज्ञानिक सहकार्य, तंत्रज्ञान, नवोन्मेष, डिजिटल अर्थव्यवस्था, बहुराष्ट्रीय गुन्हेगारी, आर्थिक गैरव्यवहार इत्यादी विषयावर, विविध विषयावर काय करण्यात आली, चर्चा करण्यात आली. त्याच्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. अगदी 2-3 पॉईंट्स आहे ब्रिक्सचे. ब्रिक्स महत्त्वाचं आहे, खूप कठीण पण नाही आहे की ब्रिक्सची स्थापना 2006 मध्ये झाली. त्यानंतर ब्रिक्समध्येच जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर त्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या 5 राष्ट्रांनी एकत्र येऊन ब्रिक्स या संघटनेची स्थापना केली. आणि उद्देश काय होता की विविध राष्ट्रांमध्ये किंवा राष्ट्रामध्ये आपापसात काय करणे, व्यापाराची वृद्धी करणे, व्यापाराचा विकास करणे. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया की विज्ञान आणि तंत्रज्ञान. याच्यामध्ये सीडॅक, काय सीडॅक.
CDAC, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग. CDAC, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग. CDAC म्हणजे कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये भारताला डेव्हलप करण्यासाठी CDAC या संघटनेची काय झाली, स्थापना करण्यात आली. या CDAC तुम्ही जर आठवत असाल, तुम्हाला माहिती असेल, परम 8000 हा जो महासंगणक आहे, या महासंगणकची रचना जी आहे, त्याची निर्मिती जी आहे, ती कोणी केली आहे, CDAC या इन्स्टिट्यूटनेच केलेली आहे. त्यानंतर जे CDACचं पुढचं व्हर्जन आहे किंवा परमचं पुढचं व्हर्जन आहे ते म्हणजे परम 10000 हा महासंगणक 1998 मध्ये CDACने बनवलेला आहे. आता हा परम 10000ची वैशिष्ट्य काय आहे की गणितीय क्षमता ही खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली या परम 10000 कम्प्युटरची दिसून येते. आणि त्यामुळे परम 10000 हा CDAC कंपनीने बनवल्यामुळे भारताचा जागतिक बाजारपेठेमध्ये काय झालेला आहे, शिरकाव झालेला आहे. भारताचं कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये महत्त्व वाढलेलं आहे. त्याच्यानंतर 1999 मध्ये CDACने पुन्हा एक काम हाती घेतलं होतं, परमदम महासंगणक नावाचा एक कम्प्युटर बनवण्याचं, आणि 2003 मध्ये हे काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे, कंप्लीट असे. ही जे CDAC आहे हे 1988 मध्ये म्हणजे जवळजवळ 37 वर्षाआधी याचं काय झालेली आहे, रचना. कुठे आहे हे CDAC? पुणे, भारतातील महाराष्ट्रात आहे. कुठे आहे? महाराष्ट्रात, पुणे येथे आहे. त्याच्यानंतर या CDAC कंपनीने सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग या कंपनीने परम 8000, परम 10000 आणि परमदम महासंगणक 2003 या विविध संगणकाची निर्मिती या CDAC मार्फत करण्यात आलेली आहे. कुठे आहे CDAC? पुणे येथे स्थापित आहे. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे वळू. CDAC पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर भारताचा, यानंतर आपण बघतो आहे की भारताचा अवकाश संशोधनामध्ये प्रवेश कशा प्रकारे झाला आणि कधी झाला. तर भारताचा अवकाश संशोधन म्हणजे अंतराळामध्ये जो प्रवेश आहे, अंतराळाच्या अभ्यासामध्ये जो प्रवेशाची जी सुरुवात आहे ती सन 2007 मध्ये झालेली आहे. भारताने काय केलं की अवकाश संशोधनामध्ये 2007 मध्ये काय केलं, पदार्पण केलं. सर्वात पहिले भारताने
या देशाचा उपग्रह व्यापारी तत्वावर अंतराळात सोडला. म्हणजे अशा प्रकारे भारताची सुरुवात अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये झालेली आपल्याला दिसून येतो की अंतराळामध्ये सर्वात पहिले भारताने जो उपग्रह सोडला, जो सॅटेलाईट सोडला, तो कोणाचा होता? इटलीचा होता. हे जे इटलीचा उपग्रह जो भारताने अंतराळात सोडला, यासाठी खूप स्पर्धा होती. विविध राष्ट्रांनी वेगवेगळे दर म्हणजे खूप जास्त किंमत सांगितल्यामुळे इटलीने हा उपग्रह सोडण्याची जबाबदारी कोणाला दिली? भारताला दिली. अत्यंत वाजवी किंमत आकारून भारताने इटलीचा उपग्रह अंतराळात सोडलेला होता. आता हे व्यापारी तत्वावर जेव्हा काम केलं भारताने, याआधी जे आहे भारताने अर्जेंटिना, बेल्जियम, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जर्मनी यासारख्या विविध देशांचे उपग्रहसुद्धा अंतराळात सोडले होते. सन 2008मध्ये भारताने चांद्रयान मोहीम प्रक्षेपित केलेली होती, चांद्रयान 1. त्याच्यानंतर ह्या चांद्रयान 1 मोहिमेद्वारे भारताला अवकाशामध्ये चंद्रावर गेल्यानंतर की चंद्रावर काय आहे? पाणी आहे, हा पुरावा भारताला कधी सापडला? 2008मध्ये. कोणत्या मोहिमेदरम्यान? चांद्रयान 1 मोहिमेदरम्यान भारताला पुरावा सापडला की चंद्रावर काय आहे? पाणी आहे. त्यानंतर भारतानं मोहीम केल्या, मंगळयान, मिशन मंगलम तुम्हाला आठवत असेल. त्यानंतर चांद्रयान 2 यासारख्या विविध मोहीम भारताने अंतराळामध्ये केलेल्या दिसून येतात. अशा प्रकारे भारताचा अवकाश संशोधनामध्ये प्रवेश आपल्याला 2007मध्ये झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की कारगिल युद्ध म्हणजे युद्धक्षेत्रातही भारत मागे नव्हता, कधीच नव्हता. भारतावर विविध अगदी मध्ययुगीन काळापासून भारतावर विविध परकीयांनी आक्रमण केले, कारण भारत हा सोने की चिडिया म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे केवळ इंग्रजांनी किंवा त्यानंतरच आधीच परकीय आक्रमण झाले असं नाही, तर 712पासूनच भारतावर परकीय आक्रमणाला सुरुवात झालेली होती. आता या आधुनिक काळामध्ये विविध युद्ध खेळले गेले, त्यापैकीच एक म्हणजे कारगिल युद्ध आपण इथे बघणार आहे. तर कारगिल युद्ध सगळ्यांनाच माहीत असेल की पाकिस्तानसोबत हे युद्ध खेळलं गेलं 1999मध्ये. कुठे? की काश्मीर हा कायमच काय राहिलेला आहे? भारत आणि पाकिस्तान दरम्यान वादाचा मुद्दा राहिलेला आहे. तर या काश्मीरमध्ये काय झालं की पाकिस्तानच्या लोकांनी घुसखोरी केली, त्यामुळे 1999मध्ये कारगिलचं युद्ध सुरू झालं. आणि या घुसखोरीतूनच भारत आणि पाकिस्तान, कोणामध्ये झालं हे कारगिलचं युद्ध? भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रामध्ये 1999मध्ये युद्ध छेडलं गेलं, ते म्हणजे कारगिल युद्ध. हे युद्ध कारगिलच्या भागात झालं, भारत पाकिस्तानच्या दरम्यान असणाऱ्या कारगिल या भागात झालं, म्हणून याला कारगिल युद्ध म्हणून संबोधण्यात येते. या कारगिल युद्धामध्ये जी मोहीम राबवली गेली ती ऑपरेशन विजय या नावानं ओळखल्या जाते. ऑपरेशन विजय या नावाने ओळखल्या जाते. या कारगिलच्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचा काय केलेला होता? पराभव केलेला होता. आणि या कारगिलच्या युद्ध झाल्यामुळे भारताला आपल्या लष्करामध्ये
आधुनिकीकरणाची काय भासली, गरज भासली. आणि त्यानंतर आधुनिकीकरण म्हणजे मॉडर्न शस्त्र जे आहे, नवीन प्रकारचे शस्त्र असेल किंवा नवीन युद्धनीती असेल, त्या सर्वांची गरज या कारगिल युद्धानंतर भासली. आणि त्यातूनच आधुनिकीकरणाला लष्करामध्ये काय वाव मिळाला. लष्कराचे आधुनिकीकरण करणे, विविध प्रकारची नवीन शस्त्रास्त्र सज्ज करणे, सैनिकांना नवीन प्रकारचं ट्रेनिंग देणे, प्रशिक्षण देणे, की आधुनिक पद्धतीने युद्ध कशा पद्धतीने लढता येईल, अशा प्रकारच्या विविध बाबतीमध्ये जागरूकता जी आहे ती कारगिल युद्धामुळे काय झाली, निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पाण्यामध्ये सुद्धा आपण काय केलेली आहे, भारताने प्रगती केलेली आपल्याला दिसून येते काळानुसार. तर त्यामध्ये आपण पुढचा मुद्दा पाहणार आहे की समुद्रामध्ये सुद्धा पाणबुड्या ज्या आहे त्या पाणबुड्यांचा विकास भारतात केलेला आहे. त्यामध्ये अरिहंत, काय अरिहंत, अरिहंत ही काय आहे, पाणबुडी. समुद्रामध्ये जे अण्वस्त्र आहे म्हणजे युद्धसामुग्री आहे, ती युद्धसामुग्री वाहून नेण्यासाठी सन 2009 मध्ये भारत सरकारने अरिहंत या पाणबुडीची काय केली, निर्मिती केली. आता ही भारतातील पहिली अशी पाणबुडी आहे की जी काय आहे, अत्याधुनिक अण्वस्त्र म्हणजे युद्धसामुग्री, अण्वस्त्र वाहक पाणबुडी आहे. काय आहे की आधुनिक अशी ही पाणबुडी आहे. ही अशी आधुनिक पाणबुडी बनवणारा भारत हा जगातील, कुठला, भारत हा जगातील 6व्या क्रमांकाचा देश आहे. किती, 6व्या क्रमांकाचा देश आहे. हे जे आहे अरिहंत बनवण्यासाठी फक्त सरकारीच नाही तर जे खाजगी कंपनी आहे यांची सुद्धा मदत या अरिहंत बनवण्यामध्ये भारत सरकारने घेतलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे या अरिहंतच्या पाणबुडीच्या माध्यमातून आधुनिक अण्वस्त्र वाहून नेण्याचं काम भारत करत असतो. यानंतरचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे माहितीचा अधिकार. यापूर्वी म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजे कुठलीही माहिती आपण सरकार दरबारी मागू शकत नव्हतो, परंतु माहितीचा अधिकार कायदा आल्यामुळे आपण कुठलीही माहिती कायद्याच्या चौकटीत राहून आपण मागू शकतो. आता माहितीचा अधिकार 2005 तेच दिलेलं आहे की सन 2005 मध्ये माहिती अधिकार कायदा बनवण्यात आला. हा माहितीचा अधिकार कायदा जो आहे हा सर्वप्रथम 1776 मध्ये स्वीडन या देशाने लागू केला. कोणी केला, स्वीडन या देशाने. म्हणजे जगातला सर्वात पहिला माहितीचा अधिकार देणारा कायदा जर कोणी लागू केला असेल तर तो स्वीडन या देशाने लागू केला. 1946 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं असं जाहीर केलं की माहिती मिळविणे हा माणसाचा काय आहे, मूलभूत अधिकार आहे. कुठला अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. आणि म्हणूनच 1982 मध्ये जयपूरमधील A.K. कुलपाल यांनी पुढाकार घेतला आणि जयपूर शहरामध्ये जी अस्वच्छता होती त्या अस्वच्छतेच्या कारवाईसंबंधी नगरपालिकेला एक अर्ज केला. बरोबर आहे की
आपण पण बघतो की आपल्या आजूबाजूला रोडचं काम सुरू असतं, नालीचे कामं सुरू असतात, स्वच्छता आहे, पण आपल्याला कधीही वाटलं तर आपण कोणाला विचारायचं हे 2005 पूर्वी आपण ठरवू शकत नव्हतो. परंतु याची सुरुवात 1982मध्ये जयपूर शहरामध्ये झाली आणि AK कुलपाल नावाचा जो व्यक्ती आहे त्याने अस्वच्छता म्हणजे नगरपालिका जी स्वच्छता करते त्या संबंधी काय काय कार्यवाही केली जाते या संबंधीची माहिती त्याने काय केलं, पालिकेला मागितलं आणि या संबंधी केस दाखल करण्यात आली उच्च न्यायालयामध्ये. आणि उच्च न्यायालयाने काय केलं की उच्च न्यायालयाने काय केलं की माहितीचा अधिकार, माहिती मिळणे हा माणसाचा काय आहे, मूलभूत अधिकार आहे हे जाहीर केलं. त्यानंतर 1990मध्ये पार्श्वभूमी बघतोय आपण त्याचं स्वरूप की कशा प्रकारे 2005चा माहिती अधिकार कायदा घडला. 1990मध्ये राजस्थानमध्ये सुद्धा काय झालं की मजदूर किसान संघटना या संघटनेने या माहिती अधिकाराची कायदा असावा अशी आवश्यकता किंवा गरज प्रतिपादन केली. त्यानंतर बिलासपूरचे जे तत्कालीन विभागीय आयुक्त होते हर्ष मंडर यांनी सप्टेंबर 1996मध्ये अन्नधान्य वितरण व्यवस्था, रोजगार विनिमय याबाबतची माहिती उघड करण्याचं धाडस दाखविलं. कोणी की जे बिलासपूर आहे इथले जे आयुक्त होते, कोण होते, हर्ष मंडर यांनी 1996मध्ये अन्नधान्य वितरण व्यवस्था आणि रोजगार विनिमयाची माहिती काय केली, उघड केली. त्यानंतर 2001 मध्ये काय केलं, अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं आणि काय केलं की कुठलीही माहिती मिळवण्याचा अधिकार हा सर्वसामान्य जनतेला आहे. आणि मग हेच अण्णा हजारेचं आंदोलन निर्णायक ठरलं आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून माहिती अधिकाराचा कायदा महाराष्ट्रामध्ये काय झाला, लागू झाला. आता या कायद्याअंतर्गत आलं का लक्षात इथपर्यंत की माहिती अधिकाराचा कायदा सर्वप्रथम 1776मध्ये स्वीडनमध्ये लागू करण्यात आला. त्यानंतर 1946मध्ये यासंबंधी संयुक्त राष्ट्र संघटनेने पण म्हटलं की माहिती मिळवणे हा मनुष्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर 82मध्ये जयपूरमध्ये AK कुलपाल यांनी नगरपालिकेला अस्वच्छतेसंबंधी माहिती मागितली. उच्च न्यायालयामध्ये केस टाकल्या गेली आणि उच्च न्यायालयाने सुद्धा काय म्हटलं की माहिती मिळवणे हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर 90मध्ये राजस्थानमध्ये त्याविरुद्ध आवाज उठवण्यात गेला. त्यानंतर विलासपूरमध्ये काय झालं की हर्ष मंडर यांनी 1996मध्ये अन्नधान्य विषयक माहिती लोकांसमोर आणण्याचं धाडस केलं आणि 2001मध्ये महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं आणि त्याचीच परिणती म्हणजे 12 ऑक्टोबर 2005मध्ये महाराष्ट्रामध्ये माहिती अधिकाराचा कायदा काय करण्यात आला, लागू करण्यात आला. त्यानंतर आता या कायद्याअंतर्गत कोणती माहिती आपण मागवू शकतो, ते आपण आता पुढे बघू. तर या कायद्याअंतर्गत आपण सरकारी रेकॉर्ड, दस्तऐवज, त्याच्यानंतर मेमो, ईमेल, त्याच्यानंतर अभिप्राय, प्रसिद्धीपत्रकं, त्याच्यानंतर आदेश, त्याच्यानंतर रोजवह्या म्हणजे डेली जे लिहिल्या जातात, पत्रव्यवहार, निविदा, टेंडर, अहवाल,
डेटा इतकंच नाही तर सार्वजनिक प्राधिकरणात अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्याखाली उपलब्ध होऊ शकणारी एखाद्या खाजगी संस्थेविषयीची वा व्यक्तीविषयीची माहिती ही सुद्धा म्हणजे इन्फॉर्मेशन, कुठलीही इन्फॉर्मेशन आपण या कायद्या अंतर्गत मागवू शकतो. या माहिती अधिकार कायद्याअंतर्गत नागरिकांना विविध हक्क देण्यात आलेले आहे. म्हणजे माहिती मिळवण्याचे हक्क दिलेले आहे. कामाची माहिती, दस्तऐवजाची म्हणजे कागदपत्राची माहिती, त्याची पाहणी करणे, त्यासाठी दस्तऐवजाच्या प्रती मागवणे म्हणजे झेरॉक्स तुम्ही मागू शकता, त्याचे टिपणे काढू शकता, त्याच्यातले जे उतारे असेल, पॅसेजेस असेल ते मिळू शकता, त्याचे प्रमाणित केलेले नमुने मिळू शकता, CD मिळू शकता, टेप मिळू शकता, व्हिडिओ कॅसेट मिळू शकता. अशा वेगवेगळी माहिती मिळण्याचा अधिकार माहिती अधिकाराच्या नियमांनी माणसाला दिलेला आहे. आणि ही माहिती तुम्हाला त्याची वेगवेगळी पद्धत असते. माहितीचा अधिकार मिळवण्याची तुम्हाला अर्ज करावे लागतात. त्या अर्जानुसार तुम्हाला ती माहिती विशिष्ट दिवसाच्या कालावधीमध्ये झेरॉक्समार्फत पुरवली जाते. त्या झेरॉक्स तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही त्याचं प्रॅक्टिकल करून बघू शकता. जर तुम्हाला एखाद्या ऑफिसमधून तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही ती त्या ऑफिसमध्ये माहिती अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते. त्या माहिती अधिकाऱ्यामार्फत तुम्ही ती माहिती विशिष्ट दिवसांमध्ये तुम्हाला पुरवावीच लागते. नाही पुरवली तर पुन्हा अर्ज करता येतो, पण ती पुरवावी लागते. ते त्यांना काय आहे, कंपल्सरी तुम्हाला माहिती ती पुरवावी लागते. अशा प्रकारे आपला या ठिकाणी प्रकरण 11 व बदलता भारत भाग 1 इथे पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.